Friends, BSc Part 2 topic is nuclear chemistry, physical chemistry, semester number 3, paper number 5. Now in secular equilibrium, we have already seen Na divided by Nb is equal to lambda b divided by lambda a is equal to T half A divided by T half b. हे आपण मागच्या तासाला बघितलं होतं. When lambda is very less than lambda b. अशी जर कंडिशन असेल, हाफ लाईफ पेरेंट एलिमेंट इज व्हेरी लार्ज दॅन डॉटर एलिमेंट, अशी जर कंडिशन असेल तर त्या कंडिशनला लॅम्बडा ए इंटू एन ए इज इक्वल टू लॅम्बडा बी इंटू एन बी इज इक्वल टू लॅम्बडा सी इंटू एन सी. हे आपण हे सुद्धा पाहिलेलं आहे. त्याला आपण सेक्युलर इक्विलिब्रियम असं म्हणतो. पण इथे ट्रान्सिएंट इक्विलिब्रियम ज्यावेळी असतो, आता यातला फरक बघा, हा टू मच लार्ज आणि इथं फक्त सिंगल तुमचं साईन दिसतं, दॅट इज लार्ज. सो व्हेन लॅम्बडा is less than lambda b, that is lambda b is greater than lambda a. Half life period of parent and daughter element do not differ largely. आणि इथं काय होतं, व्हेरी लार्ज असेल तर हे इक्वेशन्स आपल्याला मिळतात. पण डू नॉट डिफर लार्जली असेल तर आपल्याला काय होतं, ट्रान्सिएंट इक्विलिब्रियममध्ये Na डिवायडेड बाय Nb इज इक्वल टू लॅम्बडा बी मायनस लॅम्बडा ए डिवायडेड बाय लॅम्बडा ए हे इक्वेशन आपल्याला मिळतं. आता सेक्युलर इक्विलिब्रियम आणि ट्रान्सिएंट इक्विलिब्रियम यातला फरक जर आपण स्पष्ट करायचं असेल तर हे एक्झाम्पल तुम्हाला दिसतं बघा. ट्रान्सिएंट इक्विलिब्रियम, बेरियम 56-140 टी हाफ, ह्याचा हाफ लाईफ किती आहे, 12.8 डेज. या डेजनंतर हा LA कन्वर्ट झालेला आहे. 57-140 आणि 40.2 तासामध्ये आवर्स हा प्रॉडक्ट तयार झालेला आहे. म्हणजेच ह्यातला फरक जो आहे, डू नॉट डिफर लार्जली, 12.8 डेज म्हणजे 13 दिवस आणि 40 तास किंवा 41 तास, हा फरक जास्त नाही. कशाच्या तुलनेत, सेक्युलर इक्विलिब्रियमचं एक्झाम्पल दिले, स्ट्रॉन्शियम आहे 38-90, हाफ लाईफ 29 इयर्स, 29 वर्ष. वाय मिळालेला आहे 39-90 आणि 64 आवर्सनंतर प्रॉडक्ट म्हणजे 64 आवर ते 29 वर्ष हा कालावधी लक्षात घ्या. हा व्हेरी मच लार्ज होऊन इथं लॅम्बडा बी इज व्हेरी ग्रेटर दॅन लॅम्बडा ए. इथला फरक बघितला ते 13 दिवस ते 40 तास, हा फरक लहान आहे याच्या तुलनेत. म्हणताना ही दोन आपण लॅम्बडा ए लॅम्बडा बी इथं व्हेरी लार्ज दाखवलेला आहे आणि इथं नुसतं लार्ज दाखवलेलं आहे. सो दॅट इज द ट्रान्सिएंट इक्विलिब्रियम अँड दॅट इज दी सेक्युलर इक्विलिब्रियम. नेक्स्ट, व्हॉट इज द रेडिओ ॲक्टिव्ह इक्विलिब्रियम आणि केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम आतापर्यंत तुम्ही शिकलेला आहात आणि रेडिओ ॲक्टिव्ह इक्विलिब्रियम ह्याच्यामध्ये नक्की फरक काय आहे. आणि इथं रेडिओ ॲक्टिव्ह इक्विलिब्रियम विचारात घेताना सेक्युलर इक्विलिब्रियमचा विचार केला आहे. सो रेट ऑफ डिके ऑफ पेरेंट अँड डिके ऑफ डॉटर एलिमेंट बिकम इक्वल, ह्या दोन्ही इक्वल असतात. डिसइंटिग्रेशन ऑफ पेरेंट एलिमेंट अँड डिसइंटिग्रेशन ऑफ डॉटर एलिमेंट ह्याचे जे रेट आहेत हे रेट काय असतात, सम प्रमाणात असतात. रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. ह्या इथं सुद्धा दोन्हीचे रेट, फॉरवर्ड रिॲक्शन बॅकवर्ड रिॲक्शन ह्याचे रेट दोन्हीचे सारखे असतात. सेकंड, इट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस, एकाच दिशेनं घडून येणारी. पण केमिकल इक्विलिब्रियम ही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, दोन्ही बाजूंनी घडून येते. नॉट एफेक्टेड बाय टेम्परेचर अँड प्रेशर, टेम्परेचर अँड प्रेशरचा रेडिओ ॲक्टिव्ह इक्विलिब्रियमवर काहीही परिणाम होत नाही. परंतु केमिकल इक्विलिब्रियम अफेक्टेड बाय टेम्परेचर अँड प्रेशर, टेम्परेचर अँड प्रेशरचा त्याच्यावर इफेक्ट होतो. रिच्ड इन अ रिलेटिव्हली लॉंग टाईम, ह्याला भरपूर वेळ लागतो, रिलेटिव्हली शॉर्ट टाईम. आता भरपूर वेळ आपण बघितलं की 48 तास, 12 दिवस, 13 दिवस, 29 वर्ष, 64 तास, रिच्ड इन अ रिलेटिव्हली लॉंग टाईम. आणि केमिकल इक्विलिब्रियम रिलेटिव्हली शॉर्ट टाईम. ह्या रिॲक्शन्स कमीत कमी वेळामध्ये घडून येतात. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन रेडिओ ॲक्टिव्ह इक्विलिब्रियम सेक्युलर अँड दॅट ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. ना हाऊ टू डिटरमाइन द रेंज ऑफ अल्फा पार्टिकल्स, ही जी न्यूक्लिअर रेडिएशन्स आहेत, अल्फा असेल, बीटा असेल, गॅमा असेल, ह्यातल्या अल्फा पार्टिकल्सची रेंज ही कशा पद्धतीने डिटरमाइन केली जाते. डिस्टन्स इट कॅन ट्रॅव्हल. सो व्हॉट इज द रेंज ऑफ अल्फा पार्टिकल, इट इज अ डिस्टन्स इट कॅन ट्रॅव्हल इन एअर फ्रॉम दी सोअरपासून एअरमधून प्रवास करणारे ॲट द पॉईंट ॲट विच इट सीजेस टू आयोनायझिस, म्हणजे तो तिथंपर्यंत जातो आणि आयोनाईज होतो. म्हणजे सोर्सपासून निघून तो रे काय होतो, गॅस चेंबरमध्ये शिरतो आणि तो आयोनाईज होतो. हा जो पाथ आहे
त्याला आपण काय म्हणतो, रेंज ऑफ अल्फा पार्टिकल. आणि इट डिपेंड्स अपॉन दी नेचर ऑफ दी सोर्स. सोर्सचं नेचर कसं आहे याच्यावर बऱ्याच गोष्टी त्याच्या अवलंबून असतात. सायंटिस्ट जिजरनं त्याच्यावर एक रिलेशन काढलं, V0³ इज इक्वल टू A इंटू R. सो A कॉन्स्टंट, R रेंज ऑफ अल्फा पार्टिकल ही कॅल्क्युलेट केली जाते. आणि V0 इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ अल्फा पार्टिकल्स, म्हणजे सोर्सपासून जो अल्फा पार्टिकल सुटतो त्याची इनिशियल व्हेलॉसिटी V0, त्याचा क्यूब आहे. R रेंज ऑफ अल्फा पार्टिकल्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि A हा कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू आहे 1 × 10⁻27. तर अशा पद्धतीनं रेंज ऑफ अल्फा पार्टिकल फ्रॉम सोर्स टू दी गॅसेस पार्टिकल्स दॅट कॅन आयोनायझेस, इथंपर्यंतचा जो प्रवास आहे त्याला रेंज ऑफ अल्फा पार्टिकल्स असं म्हटलं जातं. इज अ नटल रिलेशन. आता ह्या दोघांनी मिळून काय केलं, रिलेशन दिलं. लॉग लॅम्बडा इज इक्वल टू A log R प्लस B. आता हे इक्वेशन आपल्याला काय सांगतं, लॅम्बडा DK कॉन्स्टंट, R रेंज ऑफ अल्फा पार्टिकल अँड A and B कॉन्स्टंट. ह्या इक्वेशनमध्ये आपण DK कॉन्स्टंट काढू शकतो, रेंज ऑफ अल्फा पार्टिकल काढू शकतो. ह्या व्हॅल्यू कॉन्स्टंट असतात, A आणि B. A आणि B व्हॅल्यू माहीत असतील आणि DK कॉन्स्टंट माहीत असेल तर रेंज ऑफ अल्फा पार्टिकल काढता येईल. लॅम्बडा माहीत असेल, A आणि B माहीत असेल, ह्या तिन्ही गोष्टी माहीत असतील, A, B आणि R, आपण DK कॉन्स्टंट इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. सो दॅट इज द रिलेशन. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं. डिटर्मिनेशन ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह कॉन्स्टंट. रेडिओ ॲक्टिव्ह कॉन्स्टंट कसा काढला जातो. सो लॉग लॅम्बडा इज इक्वल टू A log R प्लस B हे इक्वेशन आहे. रेंज ऑफ अल्फा आणि बीटा पार्टिकल्स. आता T हाफ लाईफ पिरियड आपण 0.693 डिवायडेड बाय लॅम्बडाने काढतो. ॲव्हरेज लाईफ आपण टो इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय लॅम्बडाने काढतो फॉर व्हेरी शॉर्ट और व्हेरी लॉंग हाफ लाईव्स. तर डिटर्मिनेशन ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह कॉन्स्टंट ही रेडिओ ॲक्टिव्ह कॉन्स्टंट म्हणजेच हाफ लाईफ आणि ॲव्हरेज लाईफ आणि DK कॉन्स्टंट ह्या इक्वेशनच्या माध्यमातून आपण सगळं कॅल्क्युलेट करू शकतो. सो दिस इज द गेगर नेटल रिलेशन. लॉग लॅम्बडा इज इक्वल टू A log R प्लस B. सो मॉडरेटली शॉर्ट हाफ लाईव्स, हे लॉंग लाईव्स मागचं बघितलं. आणि मॉडरेटली शॉर्ट हाफ लाईव्स असेल तर काय. सो लॅम्बडा इज इक्वल टू 2.03 डिवायडेड बाय T log ऑफ N0 बाय NT. हे मागच्या आपण रिलेशन बघितलेलं होतं. नंबर ऑफ मोलेक्युल्स डिसइंटिग्रेट ॲट अ टाईम T, इट इज N0 इनिशियल नंबर ऑफ मोलेक्युल्स, T टाईम, आणि लॅम्बडा आपण काय म्हणतो त्याला DK कॉन्स्टंट म्हणतो. सो दिस N0 अँड NT दॅट इज नंबर ऑफ DK म्हणजे डिसइंटिग्रेशन नंबर ऑफ मोल 0 टाईमला आणि T टाईमला, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशनच थोडक्यात होतं. त्याला ॲक्टिव्हिटीज आपण म्हणतो. आणि ॲक्टिव्हिटीज ऐवजी N0 ऐवजी I0 शब्द वापरला आणि NT ऐवजी आपण IT हा शब्द वापरला. सो दिस इक्वेशन बिकम्स लॅम्बडा इज इक्वल टू 2.03 डिवायडेड बाय T log I0 बाय IT. सो लॅम्बडा T हा Tकडे डिवायडेड बाय 2.03 इज इक्वल टू log I0 मायनस log IT. लॉगचे डिवायडेशन असल्यामुळे त्याचं मायनस झालेलं आहे. सो log IT इज इक्वल टू log IT हा इकडे निघाला तो प्लस झाला आणि log 0 इथंच ठेवला मायनस लॅम्बडा T डिवायडेड बाय 2.03. हे इक्वेशन y इज इक्वल टू C मायनस MX ह्या फॉर्मॅटमध्ये बसतं. y ॲक्सिसवर log IT घेतलेला आहे, x ॲक्सिसवर T घेतलेला आहे. उरल्या गोष्टी log I0 मायनस लॅम्बडा डिवायडेड बाय 2.03. तर स्लोप जो आहे तो एमला आपण स्लोप म्हणतो. स्लोप इज मायनस लॅम्बडा डिवायडेड बाय 2.03 हा स्लोप झाला. आणखी इंटरसेप्ट log I0, इथे इंटरसेप्ट हा इथे तुम्हाला दिसतो log I0 इंटरसेप्ट. तर ह्या ग्राफवरून आपण सुद्धा लॅम्बडाची व्हॅल्यू काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. टाईम कॅल्क्युलेट करू शकतो. व्हॉट इज द टाईम रिक्वायर्ड फॉर डिसइंटिग्रेशन वगैरे अशा गोष्टी. फ्रॉम दी स्लोप DK कॉन्स्टंट लॅम्बडा ह्या इक्वेशनवरून DK कॉन्स्टंट लॅम्बडा कॅन बी कॅल्क्युलेटेड. हा स्लोपची व्हॅल्यू इथे जर माहीत असेल, स्लोप सबस्टिट्यूट करा. 2.3 मल्टिप्लाय बाय स्लोप इज इक्वल टू मायनस लॅम्बडा आणि त्याच्यावरून लॅम्बडाची व्हॅल्यू काढू शकतो. फ्रॉम द स्लोप DK कॉन्स्टंट लॅम्बडा कॅन बी कॅल्क्युलेटेड अँड फ्रॉम DK कॉन्स्टंट हाफ लाईफ T हाफ अँड टो ॲव्हरेज लाईफ कॅन बी कॅल्क्युलेटेड. तर अशा पद्धतीनं ही कॅल्क्युलेशन्स आपण करू शकतो. तर इथं हा टॉपिक थोडक्यात संपतो आहे. बऱ्याच गोष्टी या टॉपिकमध्ये आपण आता बघितलेल्या आहेत. स्किंटिलेशन मेथड, जिजर काउंटर मेथड, ह्या दोन मेथड डिटेक्शन ऑफ रॅडिकल्स अल्फा बीटा गॅमा असतील त्या पद्धतीनं बघितलेले आहेत. त्यानंतर आपण अल्फा बीटा गॅमा यातला फरक बघितलेला आहे. त्यानंतर हे इक्वेशन लॅम्बडा इज इक्वल टू 2.03 log I0 बाय IT हे इक्वेशन बघितलेलं आहे.
त्यानंतर केमिकल इक्विलिब्रियम, रेडिओ ॲक्टिव्ह इक्विलिब्रियममधला फरक बघितलेला आहे. व्हॉट इज सेक्युलर इक्विलिब्रियम, व्हॉट इज ट्रान्सिएंट इक्विलिब्रियम, अशा सगळ्या गोष्टी आपण या टॉपिकमध्ये पाहिलेल्या आहेत. तर हे स्लाईड शो हे परत तुम्ही बघा, परत समजावून घ्या. तुमच्याकडे जर पुस्तक नसेल तर लायब्ररीतून तुम्ही पुस्तक घेऊ शकता आणि त्या धड्याखालची MCQ आहेत ते MCQचा वारंवार अभ्यास तुम्ही करू शकता. काही शंका असेल तर आपण वर्गात भेटतो आहोतच. धन्यवाद. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्स नियमांचं पालन करा, मास्कचा वापर करा. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. हॅव ए गुड डे, नाईस डे. थँक्यू व्हेरी मच.